अवघ्या काही दिवसातच सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स, मीम्स, रील्स, चर्चा आणि राजकीय वर्तुळातही खळबळ. पण आता दावा केला जातोय की कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे सीजेपीला रोखण्यासाठी तब्बल 3दा प्रयत्न केले गेले. नेमकं हे प्रकरण काय आहे? खरंच कोणाचा दबाव होता का, की ही एक फक्त सोशल मीडिया वाद होता? आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे सर्व प्रकरण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी यशस्वी पाटील. तुम्ही पाहत आहात आझाद मराठी. सर्वप्रथम आपण समजून घेऊया सीजीपी म्हणजे आहे तरी काय. सीजीपी म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी. हे नाव सध्या सोशल मीडियावर अचानक इतक्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलं की सर्वांच्या तोंडी फक्त एकच नाव होतं. त्यावर अनेक मीम्स बनले. काहींनी त्या पार्टीला पाठिंबा दिला तर काहींनी तीव्र टीकाही केली. या संकल्पनेची चर्चा विशेषतः आता त्या पार्श्वभूमीवर वाढली जिथे देशातील तरुण बेरोजगारी, सोशल मीडिया ऍक्टिव्हिजम आणि राजकीय अभिव्यक्ती यांवर वाद निर्माण झाला होता. अनेकांसाठी सीजेपी ही एक व्यंगात्मक, डिजिटल आणि युवा अभिव्यक्तीची शैली म्हणून समोर आली, तर काहींसाठी ती एक राजकीय टीका करण्याचं माध्यम बनली होती. सीजेपीला रोखण्यासाठी 3 प्रयत्न झाले. आता येऊयात सर्वात महत्वाच्या मुद्द्यावर. सीजेपी संदर्भात असा दावा करण्यात आला की या डिजिटल उपक्रमाला रोखण्यासाठी किंवा त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी काही प्रयत्न झाले. या संदर्भात चर्चेत आलेले महत्वाचे 3 मुद्दे पुढील प्रमाणे. त्यातील पहिला मुद्दा म्हणजे सोशल मीडिया आणि डिजिटल प्रेशर. पहिला आरोप किंवा चर्चा सोशल मीडियावरच्या स्तरावरची आहे. अचानक लोकप्रिय होणाऱ्या कोणत्याही डिजिटल मोहिमेबाबत 2 गोष्टी या प्रामुख्याने दिसून येतात. एक म्हणजे प्रचंड पाठिंबा आणि दुसरी म्हणजे प्रचंड विरोध. म्हणजे या 2 गोष्टी एकत्र येऊन सीजीपीला विरोध करण्यात आला. सीजीपी या बाबतीतही काही समर्थकांचा दावा आहे की सोशल मीडिया अकाउंट्स, पोस्ट किंवा डिजिटल पोस्टही यावर अप्रत्यक्ष दबाव आणण्याचा प्रयत्न करत होती. मात्र यासंबंधी अधिकृत पातळीवर काय पुरावे आहेत, कोणती कारवाई झाली का, हे वेगळ्या तपासाचा विषय आहे. पण या घटनेमुळे एक मोठा प्रश्न निर्माण झालेला दिसून येतो. डिजिटल युगात एखादी ऑनलाईन चळवळ लोकप्रिय झाली तर ती कितपत स्वतंत्र राहू शकते याकडे लक्ष देणंही महत्वाचं ठरतं. दुसरा मुद्दा म्हणजे वैयक्तिक किंवा संस्थात्मक दबाव. दुसरा मुद्दा म्हणजे कथित दबाव आणि चौकशीची चर्चा. काही दाव्यानुसार संबंधित व्यक्तीवर वैयक्तिक, सामाजिक आणि प्रशासकीय स्तरावर दबाव निर्माण करण्याचे बोलले जात आहे. पण यावर किती सत्यता आहे या अजून पडताळणं बाकी आहे. भारतात सोशल मीडिया, राजकारण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांचं नातं अनेकदा चर्चेत राहिलेलं आहे. प्रश्न असा निर्माण होतो की जेव्हा एखादी व्यक्ती डिजिटल मोहीम किंवा राजकीय व्यंग लोकांपर्यंत पोहोचू लागते तेव्हा त्याच्याकडे फक्त विनोद म्हणून पाहिलं जातं का, की ज्याचे व्यापक सामाजिक, राजकीय परिणामही असतात, हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल. तिसरा महत्वाचा मुद्दा आहे नॅरेटिव्ह कंट्रोल, म्हणजे कथानकावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न. आज सोशल मीडिया हा एक केवळ मनोरंजनाचा प्लॅटफॉर्म राहिलेला नसून तो अनेक व्यापक बनत चाललेला आहे. इथे मतं तयार होतात, विचार बदलतात आणि सार्वजनिक चर्चाही घडून येते. अशा वेळी एखादी नवीन डिजिटल चळवळ अचानक लोकप्रिय झाली तर तिचं कथानक कोण ठरवणार? समर्थक म्हणतात सीजीपी हा एक युवा आवाज आहे, तर टीकाकार म्हणतात ही केवळ एक सोशल मीडिया हाईप आहे. आणि याच 2 बाजूंमध्ये तयार होतो नॅरेटिव्ह बॅटल. त्यामुळे 2 विभिन्न विचारधारेचे लोक एकत्र येऊन यावर भांडण करत राहतात. मोठा प्रश्न अभिव्यक्ती स्वातंत्र्य की डिजिटल संघर्ष. या संपूर्ण प्रकरणावर काही महत्वाचे प्रश्न देखील समोर येतात. सोशल मीडिया चळवळीचा वैयक्तिक प्रभाव किती असतो आणि तो कितपत परिणाम करतो? तसेच डिजिटल व्यंग आणि राजकीय अभिव्यक्तीची मर्यादा काय आहे? लोकप्रिय होत असलेल्या ऑनलाईन मोहिमांकडे सत्ता, समाज आणि माध्यम कसे पाहतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरतं. आणि सर्वात महत्वाचं, मत व्यक्त करणं आणि दडपशाहीचा आरोप यामधली सीमारेषा नेमकी कुठे ठरवली जाते हे देखील पाहणं महत्वाचं ठरतं. त्या सोशल मीडियावर सीजीपी संदर्भात अनेक दावे, प्रतिक्रिया आणि चर्चा सुरू आहेत. काही लोक याकडे युवा असंतोषाचं प्रतीक म्हणून पाहत आहेत, तर काहींनाही फक्त एक सोशल मीडिया ट्रेंड वाटते. मात्र एक गोष्ट नक्की,
आजच्या डिजिटल युगात मीम्स, व्यंग आणि सोशल मीडिया मोहिमांचा या फक्त मनोरंजनापुरता मर्यादित राहिलेल्या नसून त्या सार्वजनिक चर्चेचा आणि राजकीय संवादाचा भाग बनत आहेत. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? हा फक्त एक डिजिटल ट्रेंड आहे की त्यामागे मोठा सामाजिक राजकीय संदेश दडलाय? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. अशाच व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करा. तोपर्यंत धन्यवाद.